22 जानेवारीला देशातील सर्वात मोठा उत्सव अयोध्या येथे राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे। त्या धर्तीवर जर पाहिलं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक हे या अयोध्येत प्रकटणार आहे। या भाविकांच्या जेवणासाठी विशेष लंगरची व्यवस्था जी आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून अयोध्येत केली जाणार आहे। त्यात खारीचा वाटा म्हणून एक मुठ्ठी अनाज राम भक्तों के नाम अशा पद्धतीचा अनोखा उपक्रम जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। आमदार अशोक उईके हे स्वतः गावात ग्रामीण भागात दारोदारी फिरून एक मुठ्ठी अनाज प्रभू राम के नाम अशा पद्धतीनं करत लंगर सेवेमध्ये अन्नधान्य जे आहेत ते गोळा या संपूर्ण संदर्भानं करतायत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं ग्रामीण भागातील प्रत्येक घरोघरी जाऊन अशा पद्धतीनं अन्न जे आहे धान्य जे आहेत ते या ठिकाणी गोळा करतायत। सर, अनोखा असा उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवत आहे, एक मुठ्ठी अनाज प्रभू राम के नाम। श्री प्रभू रामचंद्र अयोध्या येथे दिनांक 22 तारखेला लोकार्पण जे होत आहे त्यासाठी विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभागाला फार मोठी चांगली संधी मिळाली। एक महिना जेवण देण्याची, त्याला आपण लंगर म्हणतो, विनाशुल्क लंगर आम्ही ठेवलेली आहे। त्यामुळे खारीचा वाटा म्हणून राळेगाव विधानसभा मतदारसंघातून घरोघरी जाऊन आम्ही एक मूठ धान्य संकल्प केलेला आहे। आणि आज दाभा या गावातून आम्ही प्रभात फेरीच्या माध्यमातून आम्ही घरोघरी धान्य संकलन करण्याचा जो संकल्प केलेला आहे, निश्चितच हा राळेगाव मतदारसंघातून जास्तीत जास्त धान्य, एक मूठ धान्य प्रभू चरणी अर्पण करायचं असल्यामुळे राळेगाव मतदारसंघातल्या जनतेतून 100% अन्नधान्य जाईल आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद लागेल अशी अपेक्षा करतो। निश्चित आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ही झोडी जी आहे या झोडीमध्ये गावागावातील नागरिक जे आहेत ते येऊन या ठिकाणी धान्य जे आहेत ते स्वतः टाकत आहेत आणि हे धान्य जे आहेत ते विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून अयोध्या या ठिकाणी एक महिन्याकरिता निशुल्क लंगर जे आहेत ते त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। जे काही देशभरातून जगभरातून भाविक त्या ठिकाणी येतील त्यांच्यासाठी हे लंगर जे आहेत ते लावण्यात येणार आणि त्याच संदर्भात खारीचा वाटा म्हणून आमदार अशोक उईके राळेगाव विधानसभा मतदारसंघात घरोघरी फिरून अशा पद्धतीनं एक मुठ्ठी अनाज प्रभू श्रीराम के नाम हा उपक्रम राबवत धान्य गोळा करतात। विवेक गावंडे, TV9 मराठी, बाबुळगाव, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।